नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा कुठल्याही किचन टिप्सचा नाही, तर एका आप्पे पॅनच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूचा हा व्हिडिओ होणार आहे। बरेच वर्ष चांगल्या ब्रँडचे आणि तितकेच महागडे असे नॉनस्टिक आप्पे पॅन ज्यावेळेस मी वापरून पाहिले, त्यावेळेस या नॉनस्टिक पॅनने आपला चांगलाच रंग काढला। म्हणजेच ज्यावेळेस त्याचा रंग निघाला त्यावेळेस मी ठरवलं की आता नॉनस्टिक नाही तर कास्ट आयरन असलेले आप्पे पॅन पात्र आपण वापरायचे। खत्म, बाय बाय, टाटा। ऑनलाइन भरपूर शोधाशोध केल्यानंतर फायनली द इंडस व्हॅली ब्रँडचं हे कास्ट आयरन आप्पे पॅन मी शोधलं आणि ॲमेझॉनवरून ते मी ऑर्डर केलं, कारण त्याला रेटिंग्सही तसे होते। 4 स्टार रेटिंग असलेलं हे पॅन मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं, जे मला काही अशा पॅकिंगमध्ये मिळालं। अगदी छान अशा सिक्युअर पॅकिंगमध्ये हे पॅन मला रिसीव्ह झालं होतं। तर फ्रेंड्स, हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये। या ब्रँडचे इथे मी प्रमोशन वगैरे करत नाही। पर्सनली माझ्या घरासाठी हे पॅन मी ऑर्डर केलेला आहे आणि माझा अनुभव मी आज तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। त्याचं अनबॉक्सिंग केल्यानंतर सगळ्यात आधी या बॉक्समध्ये आपल्याला मिळतात त्याचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल, ज्यामध्ये हे वापरण्यापूर्वी किंवा ते वापरल्यानंतर कसं वापरायचं, कसं स्वच्छ करायची याची सगळी माहिती यामध्ये दिली होती, जे वापरायलाही अगदी सोपं आहे। एकदा हे मॅन्युअल वाचलं तरी सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला यातून सहज कळतात। आता यानंतर सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला मिळतो एक वुडन स्पॅच्युला, म्हणजे लाकडी चमचा, जो आपल्याला आप्पे पलटवायला खूप मदतीचा ठरतो। आता यानंतर स्पून नंतर यामध्ये होतं हे कास्ट आयरनचं आप्पे पॅन। हे सुद्धा होतं अगदी छान पॅकिंगमध्ये। हे ओपन केल्यानंतर अगदी मस्त असं फिनिशिंग या आप्पे पॅनचं आपल्याला दिसतं। एका वेळेस 12 आप्पे बनतील असं 12 कप्स असलेलं हे आप्पे पॅन आहे, ज्याची 21 सेंटीमीटर डायमीटर आणि 25 सेंटीमीटर ही हाईट आहे। 100% कास्ट आयरन पासून बनलेलं हे आप्पे पॅन आहे, त्यामुळे यामध्ये जो कुठला पदार्थ आपण बनवतो त्यावरती इव्हनली हीट ही लागली जाते आणि आपले अन्नपदार्थ हे पटकन आणि एकसारखं शिजण्यास मदत होते। 100% नॅचरल, टॉक्झिन फ्री, त्याचबरोबर कुठल्याही केमिकलचं कोटिंग नसलेलं हे आप्पे पॅन, जे प्री सीझन आहे, म्हणजे त्याला सीझनिंग केलेलं आहे एका चांगल्या ब्रँडच्या व्हेजिटेबल ऑइलने। त्यामुळे हे तुम्ही विकत घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा याला सीझनिंग करायची गरज नाही। आणि जसं की या ब्रँडने मेन्शन केलेलं आहे की हा आप्पे पॅन फक्त गॅसवरच नाही तर इंडक्शन स्टोव्ह, OTG, कॅम्प फायरवरती सुद्धा तुम्ही सहज वापरू शकता, कारण हा कास्ट आयरनचा बनलेला आहे। जसं की मी म्हटलं की हा प्री सीझन कास्ट आयरन आप्पे पॅन आहे, त्यामुळे बॉक्समधून काढल्यानंतर सगळ्यात आधी भांड्याच्या लिक्विडने आणि हिरव्या घासणीने स्वच्छ मी हा हलक्या हाताने घासून धुवून घेतला। त्यानंतर एका नॅपकिनने मी तो कोरडा करून घेतला। व्यवस्थित कोरडा झाल्यानंतर काही थेंब यावरती तेलाचे टाकले आणि पेपर नॅपकिनने एक्सेस जे ऑइल आहे ते मी पुसून घेतलं। एवढं केल्यानंतर आता हे आप्पे पॅन आपलं वापरण्यासाठी तयार आहे। ज्यावेळेस आपल्याला हे वापरायचं आहे त्यावेळेस हे गॅसवरती ठेवून छान गरम करायचं आहे। गरम झाल्यानंतर काही थेंब तेलाची यामध्ये टाकायचे आणि हे जे आप्प्याचं बॅटर आहे ते थोडं थोडं करून या कप्समध्ये, म्हणजे आप्प्याचा हे जो साचा आहे त्यामध्ये ओतायचं आहे। आप्पे बॅटर यामध्ये ओतल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं हे आप्पे मी व्यवस्थित शिजून घेतले। आता हे जे झाकण आहे ते या पॅन सोबत मिळालेलं नाही, माझ्याकडे होतं तेच मी इथे ठेवलेलं आहे। या पॅन सोबत कुठलंही झाकण आपल्याला मिळत नाही। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून आता हे जे आप्पे आहेत ते या वुडन स्पूनने किंवा आपल्या साध्या चमच्याने हे आपल्याला पलटून घ्यायचेत। तर इथे मी आपल्या साध्या चमच्याचा आणि वुडन स्पॅच्युलाचा वापर करून हे आप्पे पलटून घेतले। तर तुम्ही इथे पाहताय अगदी नॉनस्टिक सारखं हे आप्पे पॅन काम करतंय। कुठेही आप्पे या पॅनला चिटकलेले नाहीत, अगदी सहज या आप्पे पॅन पासून ते सेपरेटही होत आहेत। लोखंडाचं हे आप्पे पॅन असल्यामुळे अगदी खरपूस आणि एकसारखे आप्पे यात बनले जातात। अगदी कुरकुरीत असे आप्पे यामध्ये तयार झाले आणि हे आप्पे पॅन प्री सीझन असल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा सीझनिंग करायची सुद्धा गरज नाही। अगदी नॉनस्टिक सारखं हे लोखंडाचं सुद्धा आप्पे पॅन काम करतं। लोखंडाचं असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये लोहाची जर कमतरता असते तर ती सुद्धा भरून काढण्यासाठी लोखंडाची भांडी ही खूप उपयोगाची ठरतात। त्यामुळे अगदी जुन्या काळापासून लोखंडाच्या भांड्याचा हा वापर केला जातोय। त्यामुळे कुठलंही केमिकल कोटिंग असलेले नॉनस्टिक भांडे वापरण्यापेक्षा लोखंडाचे असे भांडे वापरणं कधीही आरोग्यासाठी योग्यच ठरेल।
तर इथे तुम्ही पाहताय अगदी मस्त असे कुरकुरीत आप्पे या लोखंडाच्या पॅनमध्ये आपले तयार झालेले आहे। जर तुम्ही सुद्धा 100% कास्ट आयरन पासून बनलेल्या आप्पे पॅनच्या शोधात असाल तर इंडस व्हॅली ब्रँडच्या या आप्पे पॅन विषयी सुद्धा तुम्ही एकदा नक्की विचार करा। आप्पे बनवून झाल्यानंतर हे पॅन पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय आणि त्यानंतर स्वच्छ करण्यासाठी कुठलाही हार्ड साबण किंवा कुठलाही हार्श असं लिक्विड वगैरे नाही, तर आपलं भांडे घासण्याचं जे लिक्विड आहे ते थोडंसं पाण्यात डायल्यूट करून साध्या घासणीने या भांडे घासण्याच्या लिक्विडने हे आपल्याला आप्पे पॅन स्वच्छ घासून पाण्याने धुवून लगेचच नॅपकिनने ते कोरडं करून ठेवायचंय। ते जर ओलच ठेवलं तर यावरती गंज चढू शकतो, त्यामुळे लगेच ते कोरडंही करायचंय। कोरडं झाल्यानंतर हलक्या हाताचा तेलाचं लेअर यावरती लावून एक्सेस जे तेल आहे ते आपल्याला पेपर नॅपकिननी पुसून घ्यायचे आणि यानंतर नेक्स्ट टाइम यूजसाठी हे असंच्या असं राहावं यासाठी अगदी कोरड्या हवेशीर ठिकाणी हे आपल्याला ठेवायचं आहे। तर हा होता द इंडस व्हॅली ब्रँडच्या आप्पे पॅनचा माझा हा अनुभव जो मी आज तुमच्यापर्यंत शेअर केला। तुम्हाला या आप्पे पॅनविषयी आणखीन माहिती हवी असेल किंवा याची आत्ताची किंमत जर पाहायची असेल तर त्याची परचेस लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती जाऊन याविषयीची माहिती आणि याची लेटेस्ट प्राइस तुम्ही चेक करू शकता। बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की नॉनस्टिक भांड्यांपेक्षा हे जे कास्ट आयरनची भांडे असतात खूप महाग असतात, तर त्यांना मला एक नक्की सांगायचंय की आपण अगदी महागड्या ब्रँडेड नॉनस्टिक भांड्यांची खरेदी करतो, परंतु हे नॉनस्टिक भांडे म्हणावे तितके टिकत नाही, त्यांची शेल्फ लाईफ खूप कमी असते, त्यांचे कोटिंग ही लवकर निघतात जे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतात। त्यापेक्षा जर तुम्ही अशा कास्ट आयरनच्या भांड्यांमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली तर ती अगदी लॉंग टाइम आपल्यासाठी योग्य ठरते, कारण ही भांडी अगदी वर्षानुवर्षे अशीच्या अशी राहतात, त्यामुळे अगदी पैसे वसूल असे हे कास्ट आयरनचे भांडे असतात। त्यामुळे याविषयी एकदा नक्की विचार करा। तर फ्रेंड्स, आय होप की माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे नक्कीच उपयोगाचा वाटला असेल। माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राइब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।